आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी स्टार. ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी, केंद्र सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरात दहशतवादी जवानांमध्ये जोरदार चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. दिल्ली सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना मोफत वाय-फाय सुविधा मिळणार, केजरीवाल सरकारची घोषणा. ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीला ब्रिटनकडून मान्यता. कोरोना लसीला मान्यता देणारा ब्रिटन ठरला पहिला देश. राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम असणार, राज्य सरकारचा निर्णय. कोरोनाची लक्षणे आढळल्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नाही. एकनाथ खडसेंचं ईडीला पत्राद्वारे स्पष्टीकरण. एकनाथ खडसे यांचे ईडीला विनंती पत्र, चौकशीसाठी मागितली 14 दिवसांची मुभा. सर्व मराठा संघटनांनी एकत्र येऊन राज्य सरकारवर दडपण आणलं पाहिजे. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे वक्तव्य. शाओमी कंपनीचा नवीन शाओमी मी 11 हा स्मार्टफोन सुपरफास्ट प्रोसेसरसह भारतात लॉन्च. भारताविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा. डेव्हिड वॉर्नरसह अन्य 2 दिग्गज खेळाडू संघात परतले. येऊ कशी तशी मी नांदायला ही नवीन मालिका 4 जानेवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीत इथेनॉलच्या उत्पादनासंबंधी मोठा निर्णय. धान्यापासून इथेनॉल निर्मितीस कॅबिनेटची मंजुरी. कोरोना इफेक्ट. ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर 7 जानेवारीपर्यंत बंदी वाढवली. नव्या कोरोनाची 20 जणांना लागण. आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र महाराष्ट्रातील एकही जणाचा समावेश नाही, या वक्तव्यावर ठाम. पुण्यातील जम्बो सेंटरचे होणार लॉकडाऊन. स्वतःच्या मुलीचा छळ केल्याचा काँग्रेस नेत्यावर आरोप. महिला आयोगाने केली पीडितेची सुटका. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, भाजपने फेटाळला आरोप. ऑक्सफर्ड लशीला ब्रिटनने दिली मान्यता. फायझरनंतर कोविशिल्डचे होणार लसीकरण. स्टार देश. आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच जॉईन करा आणि शेअर करा आमचे YouTube चॅनल. तसेच व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन होऊ शकता.